मी अलकनंदा चोपडे, क्लास 5 परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरण आणि आपण. आता आपल्याला हा जो 18वा धडा शिकायचा आहे, पर्यावरण आणि आपण. आता बघा, या पाठामध्ये आपल्याला सांगा पाहू मध्ये प्रश्न विचारलेला आहे की मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास काय होईल. नंतर बघा, आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे, त्या आधारे आपल्याला सोडवायचं आहे. आता बघा, पहिला प्रश्न आहे, जंगलातील सजीवांचे अन्न आणि पाण्याचे स्रोत घटतील का वाढतील. आता जंगलतोड झाली, जंगलच राहिलं नाही, वनस्पतीच राहिल्या नाही, तर सजीवांचे अन्न म्हणजे जे झाडांवर अवलंबून, वनस्पतींवर अवलंबून आहे, फळं कंदमुळं सजीवांना मिळणार नाही. पाण्याचे स्रोत आहे, आता काय करतं की जमिनीमधलं पाणी जे आहे, तर ते पाणी बघा, पाऊस पडतो, ते पाणी मुळ्यांच्या रूपाने साठवून ठेवलं जातं, तर पाण्याचे स्रोत पण कमी होतील. हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील. आता बघा, झाडच राहिली नाही, जंगलतोड झाली. आता जंगलतोड झाली, झाडच राहिली नाही, तर बघा, हे सजीव त्या जागी राहणार नाही, निवाऱ्यासाठी ते इतर जागा शोधतील. का? कारण बघा, कारण जंगलतोड झाली, त्यांना झाडांचा निवाराच राहणार नाही, कारण मनुष्याच्या सजीवांच्या गरजाच ते आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. निवाराची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. आता जंगलातील वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का वाढेल. बघा, वनस्पती आणि प्राण्यांची वास्तव्याची जागा काय होईल, कमी होईल, वाढणारच नाही, कारण जंगलतोड झालेली आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला या धड्यामध्ये पर्यावरण आणि आपण या धड्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे, हे जे मुद्दे मी तुम्हाला आता सांगते आहे, या मुद्द्यांवर आधारित आपल्याला पर्यावरण आणि आपण हा धडा बघायचा आहे. बघा, पहिला जंगलतोड, दुसरं प्रदूषण, तिसरं पर्यावरण संतुलन राखण्याची गरज का बरं आहे, नंतर आपल्या गरजा आणि पर्यावरण, आपल्या गरजा पर्यावरणातून कशा साध्य करता येतात, नंतर पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न कोणकोणते आहे, जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न. आता बघा, आपल्या इथे अजिनीच्या तिथून जो भाग आहे, आता तो भाग मेट्रो स्टेशनसाठी जाणार होता, पण तिथे इतकी झाडं आहे आणि सगळ्या याची पक्ष्यांची घरटी सगळी त्या झाडांवर आहे. तर ही जी जैवविविधता आहे, या टिकवण्यासाठी तिथल्या लोकांनी प्रयत्न केले. तर जैवविविधता टिकवण्यासाठीचे कोणकोणते प्रयत्न आवश्यक आहे, हे सगळं आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. आता जंगलतोड म्हणजे काय. जंगलतोड, आता बघा काय करतात की हे जे सागवान लाकूड आहे, सागवान लाकडाचं जंगल असेल, तर हे सागवान लाकडाची किंमत एवढी सोन्यापेक्षा पण जास्त किंमत असते. तर हे काय करतात की हे जे जंगलं कापून टाकतात, सागवानाची झाडे सगळी, त्याची खोडं, आणि मग त्याची कटाई करतात, आणि ही जी कटाई आहे केल्यानंतर हे दुसऱ्या प्रांतामध्ये ते विकतात, जास्त किमतीमध्ये ते विकल्या जातं. नंतर बघा, असे अनेक कारणं बघा जंगलतोडसाठी आहे. आता बघा, हळदीचे पिकं आहे, हळद येते, मग आता हळदीचं पीकसुद्धा बघा, हळद काढल्यानंतर तर ती पण विकल्या जाते. तर अशा अनेक कारणासाठी ही जंगलतोड केली जाते. तर जगभरातील आता कशासाठी ही जंगलतोड केली जाते, आता आपण इथे मी तुम्हाला कारणं सांगितलेली आहे. जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे 600 कोटीच्या घरात आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्यासाठी माणूस नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढतो आहे. मग आता बघा, नवीन शोधून काढता काढता मनुष्याला राहायला जमीन आवश्यक आहे, नंतर जलस्रोत तो वापरत आहे. मग आता जमिनीचा भाग आता आपल्याला कुठून मिळणार आहे, तर हे काय करतात, जंगलतोड, शेती आहे, शेतीचे पण भाग काय करतात, ते शेती प्लॉट्समध्ये काढतात, आणि हे प्लॉट्स विकल्या जातात. मग शेतीच्याही दुप्पट भाव मिळतो त्यांना. मग शेतीचं उत्पादन करण्यापेक्षा ते प्लॉटवर जास्त पैसा मिळाला की मनुष्याची वृत्ती साहजिकच त्या भागाकडे जाते. शेती, वसाहती,
नंतर उद्योगधंदे तसेच रस्ते आणि लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड होते. आता हे जंगलतोड का होते? पहिलं कारण आहे की जंगलतोड लोकांची लोकसंख्या वाढते आहे आणि ही जी लोकसंख्या वाढते आहे, लोकांना राहायला जागा पाहिजे आहे, जलस्रोत पाहिजे आहे, याच्यासाठी जंगलतोड केली जाते. त्याच्यानंतर बघा शेती, वसाहती, उद्योगधंदे तसेच रस्ते आणि लोहमार्ग तयार करण्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोकळी जागा आवश्यक असते आणि त्याच्यासाठी जंगलतोड केली जाते. त्याच्यानंतर रस्ते बांधण्यासाठी, लोहमार्ग तयार करण्यासाठी, गावोगावांना, दूरदूरच्या राज्यांना रस्ते, लोहमार्गाची गरज आहे. त्याच्यासाठी पण बघा डोंगर कपारीतून रस्ते काढण्यासाठी, नंतर रेल्वे जाण्यासाठी बघा बोगदे तयार करतात. तर मोठे मोठे खडक आहे ते फोडून रस्ता तयार करतात. त्याच्यामध्ये पण असे अनेक झाडांची कत्तल केली जाते, झाडं तोडली जातात. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशामध्ये किंवा खोलगट भूभागात भराव घालून जमिनीचे सपाटीकरण केले जाते. आता बघा इकडे उत्तरांचल प्रदेशकडे सुद्धा बघा की मोठमोठे बोगदे तयार करून त्यांनी मार्ग तयार केलेले आहे आणि या मार्गांसाठी त्यांनी सगळ्या ठिकाणी भूस्खलन केलेलं आहे आणि भूस्खलनाने पण बघा आणि झाडं कापून टाकलेली आहे. हे पण कारण आहे जंगलतोड करण्यासाठी. आता बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे बघा जंगलतोड करण्यासाठी. या चित्रामध्ये बघा रस्ता तयार केला आहे, ST जाण्यासाठी, वाहतुकीसाठी रस्ते तयार केलेले आहे. आता हे रस्ते तयार करताना त्यांनी काय केलं की मोठी मोठी झाडं आहेत ती कापून टाकली. त्याच्यानंतर अगदी 4 पदरी 8 पदरी असा हा जो रस्ता तयार केलेला आहे. त्याच्यानंतर बघा रेल्वे जाण्यासाठी त्यांनी रस्ता केलेला आहे आणि याच्यासाठी पण काय केलं आहे, जंगलतोड केलेली आहे. आता पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी असतात आणि अस्वल, हरिण, माकड, हत्ती, वाघ यासारखे प्राणी जंगलामध्ये राहतात. म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा आहे. आता बघा सगळ्या प्रकारचे सिंह झाले, नंतर बघा हत्तींचा कळप जंगलामध्येच राहतो. नंतर वाघांचा निवारा पण जंगलामध्येच आहे आणि त्यांना घनदाट जंगल आवश्यक असतं राहण्यासाठी. आता यांच्याच वस्तीवर आपण काय केलेलं आहे, कारण आपली संख्या वाढत आहे मनुष्यांची आणि यांच्याच वस्तीवर आपण काय करतो आहे, डेरा टाकतो आहे आणि यांच्याच वस्तीमध्ये आपण जंगल तोड करून जमीन मिळवतो आहे, बळकावतो आहे. आपण त्यांचीच जमीन बळकावतो आहे आणि तिथे आपल्या राहण्याची ठिकाणं आपण करतो आहे आणि अशा रीतीने बघा जंगलातच त्यांच्या पूर्तता होऊ शकतात. मग आता असे हे जे प्राणी काय करतात, मग बाहेर निघाले, वस्तीमध्ये आले की यांना वस्तीमध्ये आल्यानंतर यांना मारून टाकतात. त्याच्यामध्ये ही जी जैवविविधता आहे, ही जैवविविधता पूर्णपणे नामशेषच. काही प्राणी म्हणजे अनेक प्रकारचे प्राणी पण आता नामशेष होण्याच्या, त्यांच्या जाती प्रजाती नाश होण्याच्या प्रयत्नात आहेत. आता बघा जंगले कमी झाली की जैवविविधतेचा ऱ्हास होतो, नाश होतो, त्यांचा जैवविविधता राहत नाही. कारण बघा प्राण्यांना राहण्यासाठी, प्राण्यांना खाण्यासाठी आणि आपल्याला पण बघा आपल्याला जे अन्न मिळतं ते पण आपल्याला कुठून मिळतं, वनस्पतींमधूनच मिळतं. आणि अशा सगळ्या जर वनस्पतींचा नाश आपण केला तर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण राहणार नाही, सगळीकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल आणि अशांनी बघा हेच राहिलं नाही, झाडच राहिले नाही तर पाऊस पडला तर तो पाऊस बघा जमिनीमध्ये साचूनच राहणार नाही. त्याच्यामुळे काय होईल, वादळ येतील, पूर येतील, नंतर बघा वाळवंट आपलं म्हणजे महाराष्ट्र राहणार नाही तर आपला पण राजस्थानसारखा वाळवंट प्रदेश तयार होईल. आता बघा हे जे प्रदूषण आहे,
दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे की प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार कोणकोणते आहे, नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय. तर प्रदूषण बघा, ही एक खूप मोठी व्यापक संकल्पना आहे प्रदूषण. आता बघा प्रदूषण कशाचं होतं, तर हवा, जल, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण, नंतर भूमीचं, जमिनीचं प्रदूषण, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण, असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येतात. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो. आणि यातूनच आज आपल्याला पर्यावरण संवर्धन, पर्यावरणाची निगा राखणं, पर्यावरणाबद्दल बघा, पर्यावरणाचा म्हणजे जैवविविधता, या ज्या सगळ्या वनस्पती आहे यांचा नाश होणार नाही, यासाठी आपल्याला हे जे झाडं वाचवा, झाडं जगवा, याची आपल्याला गरज निर्माण झालेली आहे. आता बघा हवा प्रदूषण आहे, तर बघा आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे व पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण आहे. बघा प्रदूषण कशाला म्हणणार आहे आपण, कशाला प्रदूषणाची व्याख्या काय करणार आहे आपण, प्रदूषणाची व्याख्या की कोणत्याही वस्तूचं व पदार्थाचं दूषितीकरण म्हणजे त्याचं प्रदूषण आहे. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, प्रदूषण म्हणणार आहे. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादी भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मनुष्य आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसे अप्रत्यक्ष बदल घडून येणं म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, प्रदूषण म्हणणार आहे. आज प्रदूषण कशामुळे होतोय, प्रदूषण होण्याची कारणं कोणकोणती आहे, तर प्रदूषण होण्याची कारणं कोणकोणती आहे बघा, मानवी लोकसंख्येचा विस्फोट, खूप लोकसंख्या, भरमसाठ लोकसंख्या वाढते आहे, वेगाने होत असलेले औद्योगिकरण म्हणजे इतकी कारखान्यांची संख्या वाढते आहे, आणि नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर. बघा डिझेल, पेट्रोल, डिझेल, पेट्रोल झालं, रॉकेल झालं, सगळ्यांचं आपण एवढ्या प्रमाणात आपण त्यांचा नाश करतो आहे. आणि जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी अनेक कारणं हे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणत आहे. आता बघा आपण ज्या भागामध्ये राहतो, आपण ही जी परिसंस्था आहे, आपण ज्या भागामध्ये राहतो आहे या भागामध्ये दोन घटक एकत्र राहतात, जैविक आणि अजैविक. आता जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांचे परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून आपली परिसंस्था तयार होते आहे. आपण ज्या भागामध्ये राहतो आपली ही परिसंस्था झाली. मग या परिसंस्थेमध्ये कोण कोण राहतं, जैविक घटक राहतात, अजैविक म्हणजे सजीवही राहतात आणि निर्जीवही राहतात. आणि सजीव आणि निर्जीव यांच्यामधली जी आंतरक्रिया आहे, या आंतरक्रियेमधूनच बघा हे जे परिसंस्था तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये या परिसंस्थेमध्ये अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती सगळ्यात महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे. आणि त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट असे हे अनेक शाकाहारी प्राणी पण महत्त्वाचे आहे. मग या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे पण हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो आहे. कारण हे काय करतात आहे, ते पदार्थ कुजवतात आणि विघटन झालं की सगळे त्यांच्या शरीरातले घटक परत कोणाला मिळतात आहे, जमिनीला. आणि परत त्याच जमिनीमध्ये कोण उगवतो आहे, वनस्पती. आणि वनस्पती ते सगळे वनस्पतींमधले, प्राण्यांमधले सगळे घटक ते काय करतात आहे, शोषण करतात आहे. आणि शोषण केल्यानंतर वनस्पतींवर आपण अवलंबून आहे आणि आपल्याला सगळे घटक हे परत मिळतात आहे. आता ही जी पर्यावरण आहे, ही पर्यावरण
पर्यावरण ही अत्यंत व्यापक कल्पना आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून हे पर्यावरण बनतं. आणि हे पर्यावरण 2 प्रकारचं आहे. एक नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. आता बघा, इथे पाण्याचं प्रदूषण आहे. पाण्याचं प्रदूषण, आता हे जे सगळं कारखान्यांमधलं असणारं सगळं अशुद्ध पाणी आणि कारखान्यांमधलं असणारं सगळं अशुद्ध पाणी कशामध्ये सोडलं जात आहे? पाण्यांमध्ये, नदीमध्ये. आणि मग नदीचं पाणी शेवटी कुठे जाऊन मिळतं? समुद्राला. समुद्राला जाऊन मिळत आहे म्हणजे सगळीकडेच काय होत आहे? प्रदूषण होत आहे. कारखान्यातून परिसरात सांडपाणी सोडले जाते. असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले तर ही जमीन कशी होते? नापीक होते. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात. ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी ही नद्यांमध्ये पोचतात. अशा अनेक कारणांनी पाण्याचे आणि मातीचे प्रदूषण घडून येते आणि त्यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोचतो. अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि सरते शेवटी तेथील अनेक सजीव कसे होतात? नामशेष होतात. आता बघा, आता हे जे प्रदूषण आहे, आता प्रदूषणामध्ये इंधनांचा घरगुती वापर होतो. इंधनातून विषारी वायू, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड सारखे विषारी वायू वातावरणामध्ये सोडले जातात. आणि हे जे वातावरणामध्ये राहिले की याच्यासाठी बघा आम्लपर्जन्य, ॲसिड रेन यासारख्या समस्या निर्माण झालेल्या आहे. आताच बघा आपला आग्रा इथे ताजमहाल आहे. आता हा फिक्कट पिवळ्या रंगाचा, कारण हा संगमरवरी दगडाचा आहे, हा पांढरा स्वच्छ होता, हा आता फिक्कट पिवळा होतो आहे. त्याला म्हणजे असा काळा रंग त्याच्यावर चढतो आहे. कारण काय आहे की त्याच्याच बाजूला मथुरा इथे तेल शुद्धीकरणाचा कारखाना आहे आणि तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यांमधून अनेक विषारी वायू वातावरणामध्ये जातात आणि मग तिथे पाऊस पडतो आणि हा जो पाऊस पडला की त्याच्यामध्ये हे सगळे विषारी वायू मिसळले जातात आणि तो जो पाऊस पडतो काळ्या रंगाचा, तो त्या ताजमहालवर म्हणजे विरुद्ध दिशेने तो पाऊस पडतो आहे. पाऊस पडल्यानंतर तो जो आग्रामधला ताजमहाल आहे तो फिक्कट पिवळ्या रंगाचा बनत चाललेला आहे. म्हणजे आम्लपर्जन्यामुळे जमीन कशी होते? नापीक होते, ओसाड जमीन बनते. तर इंधनाचा घरगुती वापर आपण करतो, त्याच्यातूनही विषारी वायू वातावरणामध्ये पसरतात. याशिवाय माणसाने मोठे मोठे उद्योगधंदे आणि कारखाने उभे केलेले आहे. या कारणांमुळे पण इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळतो, तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास होत आहे आणि त्यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहे आणि परिणामी याचाच परिणाम शेवटी ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होतो आहे. पर्यावरणाचं संतुलन ढासळत चाललेलं आहे आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानही वाढते आणि अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागामध्ये दिसून येते. आणि जेव्हा सर्व जगामध्ये सगळे जेव्हा प्रतिनिधी एकत्र येतात आणि त्यांची जेव्हा मोठी सभा असते, तर त्या सभेमध्ये प्रत्येक राष्ट्राला सांगत असतं की तुमच्या राष्ट्रामध्ये किती कार्बन डायऑक्साईड, कार्बन आहे, हा जास्त प्रमाणामध्ये आहे, तर तुम्ही त्याचं बघा प्रयत्न करा, तो कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड याचं प्रमाण तुम्ही कमी करा. याशिवाय इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो आणि त्याचबरोबर उद्योगधंद्यातूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात आणि यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. आज आपल्याला पर्यावरण संतुलन राखण्याची गरज आहे. मानवाच्या का बरं? आता बघा, ही जी अन्नसाखळी आहे, ही अन्नसाखळी बघा एकावर एक अवलंबून आहे. एक जर कडा त्याच्यात निघाली तर दुसऱ्या याच्यावर परिणाम होतो आहे. म्हणजे सजीवावर सुद्धा
प्राणी, वनस्पती यांच्यावरही परिणाम होतो आहे. आज आपल्याला पर्यावरण संतुलन राखण्याची गरज कशासाठी आहे? तर बघा, मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहे. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, अजैविक आणि जैविक. आपण जिथे राहतो ती परिसंस्था तयार होते आणि या परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटक एकत्र आलेले असतात. म्हणजे सजीव आणि निर्जीव. सजीव म्हणजे प्राणी, वनस्पती, मनुष्य आणि सूक्ष्मजीव, आणि अजैविक घटक म्हणजे हवा, पाणी, सूर्यप्रकाश, दर्या, नदी, नाले, समुद्र, या सगळ्यांचा, सूर्यप्रकाश, वारा, माती, या सगळ्यांचा समावेश अजैविक घटकांमध्ये होतो. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही जैविक घटक नष्ट पण झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर पण परिणाम होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी नाश होतात, म्हणजेच नामशेष होत आहे. म्हणजे कितीतरी प्राण्यांचा पण नाश होतोय. भारतीय चित्ता हे जे सगळे आहे हे नामशेष होण्याच्या, म्हणजे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. त्याचप्रमाणे बघा की वनस्पती पण आहे, त्या पण नामशेष, नाश होण्याच्या प्रयत्नात आहे. तर याचं बघा, पर्यावरण संवर्धनाची आज आपल्याला गरज आहे. पर्यावरणाचं संवर्धन कसं करायची, त्याची काळजी, जोपासना कशी करायची, त्याचं संतुलन कसं राखायचं, ही आज आपली गरज आहे. तर ही आपली गरज म्हणजेच आपली ही सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती दिली, त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढं घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण, संवर्धन, जोपासना करण्याचे कामही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे, ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळे अजाणतेपणे त्यांच्यामध्ये काय होतो आहे, परिणाम होतो आहे. आपण उगाचच प्राण्यांचा बळी घेतो आहे, जंगल तोड करतो आहे, प्रदूषणामध्ये प्लास्टिकचा वापर आपण खूप करतो आहे. ह्या ज्या सगळ्या आपण म्हणजे पर्यावरणाच्या विरुद्ध वागण्याचा आपण जो प्रयत्न करतो आहे आणि याच्यातूनच बघा आज आपल्याला आपल्या गरजा कोणत्या, आपल्या गरजा आणि पर्यावरण यांचा कसा संबंध आहे. अन्न, पाणी आणि वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठी पण आपण अनेक साधनांचा वापर करतो, पण तो इतका बेसुमार करतो. आता मोबाईल हातात घेतला की आपण तासनतास मोबाईलच्या याच्यात राहतो. त्याच्यातून ज्या रेज बाहेर पडतात मोबाईल टॉवरमधून, तर त्याचा परिणाम पक्ष्यांवर होतो आहे. आज बघा चिमण्यांचं अस्तित्व कमी झालेलं आहे. काही ठिकाणी तर चिमण्या आपल्याला डोळ्यांनी पण दिसत नाहीये. तर याशिवाय बघा आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून आपण अनेक गोष्टी आपल्या घरात साठवूनही ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात.
जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत, त्यामुळेच पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होतो आहे. आपल्या गरजेसाठी आपण काय करतो आहे की निसर्गच ओरबाडतो आहे, निसर्गाचाच बळी आपण घेतो आहे. पण आपण एक लक्षात ठेवत नाही आहे की मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गाचाच समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे, याची जाणीव आपल्याला नाही आहे. आपली जी येणारी पिढी आहे, दुसऱ्या पिढीपर्यंत आपण ही जी जैवविविधता आहे, नंतर हे जे सगळे साठे जे आहे दगडी कोळशापासून सगळे जे आहे पेट्रोल डिझेल, नंतर बघा ओझोन थर, याचं आपण विचारच करत नाही. आपल्याला पुढची पिढी पण आपल्याला वाचवायची आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे, याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा आहे. आता जैवविविधता टिकवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जातात तर बघा, जैवविविधतेसाठी बघा जंगल उद्याने तयार केलेली आहे. जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात. यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्यांचा अभ्यासही केला जातो. आता बघा, जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो. त्यामुळे निसर्गाबद्दल त्यांना एक प्रकारचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढीला लागते. राष्ट्रीय उद्याने वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा उद्यान. आता बघा, राजीव गांधीपासूनच हे जे प्राणी वनस्पती एकत्र राहतात त्या जंगलाला अभयारण्य घोषित केलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या चारही बाजू बांधून ठेवलेले आहे. आणि चारही बाजू जेव्हा त्यांनी बांधलेलं आहे आणि हे अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे. विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात. आता राधानगरी अभयारण्य, काझीरंगा अभयारण्य, त्याच्यानंतर बघा ह्या बोर धरण अभयारण्य. पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते, म्हणून जंगलातील वनस्पतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे जरुरीचे आहे. जंगलतोड थांबवून वृक्षारोपण करून वनस्पतीचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये चान नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत जातात. अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले होते, परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर त्या पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे माळढोक पक्ष्याचे अभयारण्य आहे. हे मोठे वजनदार पक्षी यांच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहे. गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात. मांसासाठी आणि अंड्यासाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चाललेली आहे. महाराष्ट्र शासनाने नान्नजचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे. याच माळरानात हरणे देखील आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर बघा की देवराई एक वरदान आहे. देवराई म्हणजे काय आहे, कशाला म्हणायचं देवराई? आता देवराई म्हणजे काय आहे की भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे एक याचंच उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल, अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळे देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात. देवरायांमध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावी लागेल.
आता देवाच्या नावाने राखलेले पवित्र समजले जाणारे वन म्हणजे काय झालं? देवराई. आता हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्य आहे. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा देवराया कुठे आहेत याची आपल्याला काय करा, तुम्ही यादी तयार करा. आता आपण या पाठामध्ये काय शिकलो? तर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांचे एकमेकांशी संबंध आहे. म्हणजेच आपण काय शिकलो? परिसंस्था शिकलो. जैविक आणि अजैविक. जैविक म्हणजे सजीव आणि अजैविक म्हणजे निर्जीव. असे सगळे घटक जेव्हा एकत्र राहतात तेव्हाच आपली परिसंस्था तयार होते. दुसरं शिकलो की वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तसंच बघा, पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेली मोराची चिंचोली हे गाव मोरासाठी प्रसिद्ध आहे. तेथे सुमारे 2500 मोर आहेत. इथे पूर्वापार लावलेली चिंचेची झाडं असून झाडांची निगा राखल्यामुळे तिथे पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे. या गावात मोरांना अभय मिळालेले आहे. आता आपण शिकलो की पाण्याचं प्रदूषण. पाण्याच्या प्रदूषणामुळे वनस्पती जलचरांना धोका पोचतो. मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन आपण राखले पाहिजे. त्याच्यानंतर बघा, देवराई त्याच्यासाठी तयार केलेली आहे. जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यांची पण निर्मिती झालेली आहे. आणि आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आता आपण यांच्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. आणि प्रदूषण, जंगलतोड करणं हे पण बघा, हे पण नको आहे आपल्याला. तर जैवविविधतेचं संवर्धन कसे करता येईल? बघा, दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणं, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यांची निर्मिती करणं, काही क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणं, प्राणी आणि वनस्पतींची संवर्धन करणं, निगा राखणं, कायद्याचे पालन करणं आणि पारंपरिक बघा ज्ञानाची नोंद करून ठेवणं. आणि एवढं जरी आज आपण केलं, तसंच बघा आपण राज्य, राष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था काम करतात आहे. या संस्थेचा पण आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि आपलं पर्यावरण आहे हे पर्यावरण आपण वाचवू शकतो. इथले नामशेष होणारे प्राणी आहे, वनस्पती आहे, हे पण आपण यांचं संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती, अनिश्चित प्रजाती या सगळ्यांचं आपण काय करू शकतो? संवर्धन करू शकतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग हे एक लक्षात ठेवा तुम्ही की आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजे IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात असलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी तयार करते. या यादींमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती तर हिरवी पानं संकटग्रस्त असलेल्या आणि धोक्यामधून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावं दाखवतात. आता बघा, 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन आहे. आता त्या दिवशी काय करायचं बरं? की तुमच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि प्राणी यांचं सर्वेक्षण करायचं आणि त्यांची कोणकोणती वैशिष्ट्य आहे ती सर्च करायची आणि त्याच्यासाठी एक वही तयार करायची. धन्यवाद.